मटनचा खिमा वडापाव कसा करणार आहोत ते बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया, बघून घेऊया। 2 मीडियम साईजचे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण, जिरं ह्याचा ठेचा घेतलेला आहे। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, जिरं, चवीपुरतं मीठ, हळद, मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर, 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो हा मटनचा खिमा घेतलेला आहे। आता आपण ह्याला 2 शिट्टी करून घेऊया की जेणेकरून तो थोडासा गाळ झाला पाहिजे। आपण 1 चमचा हळद टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया। हे फक्त शिजण्यासाठी आपण ह्याला 2 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपण 2 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर ओवा हातावर मॅश करून तो आपण ह्यामध्ये घ्यायचा आहे। थोडंसं जिरं म्हणजे अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद। आता आपण हे बॅटर एकत्र करून घ्यायचे पाणी टाकून। जसं आपण नॉर्मल बटाटे वड्यांसाठी बॅटर तयार करतो त्याप्रमाणेच हे बॅटर तयार करायचं। हे पहा, अशा प्रकारे हे आपलं बॅटर तयार आहे आता व्यवस्थित। हे अशा प्रकारे आपण हा 2 शिट्ट्यांमध्ये शिजून घेतलेला आहे खिमा। आता आपण त्याच्यामध्ये सगळं सारण टाकून तो मॅश करून घेऊया। आपण बटाटा जो शिजून घेतला होता तो आपण ह्यामध्ये मॅश करून घेऊया आणि बटाटा दुसरं काही चमचा वगैरे साह्याने न घेता हाताने मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही। आता आपण ह्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊया। यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊया। हिरवी मिरचीचा जो ठेचा आपण घेतला होता करून तो टाकू। तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट टाकू शकता। 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आता आपण बेसनमध्ये पण मीठ टाकलेलं होतं, खिम्यामध्ये पण आपण शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे ह्याच्यात प्रमाणातच तुम्ही बघून मीठ टाकू शकता। ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कोथिंबीर ही खूप सारी टाकायची आहे। 1 टोमॅटो टाकायचा मीडियम साईजचा आणि ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता किंवा टोमॅटो हा ऑप्शनल आहे, तुम्ही तो नाही टाकला तरी चालेल। आपण ह्यामध्ये अर्धा टोमॅटो घेतलेला आहे फक्त। आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया। ह्यामध्ये खिम्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही तर नुसतं तुम्हाला बटाटाच लागेल तो। आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज प्रमाणे हे असे छोटे बॉल बनवू शकता आणि ह्याला कुठल्याही चमच्याचा आधार न घेता हाताने हे बॉल करायचे। अशा प्रकारे बॉल तुम्ही करू प्रकारे आता आपण हे बॉल करून घेतलेले आहेत म्हणजे वड्यांसाठी आणि बॅटर पण आपलं तयार आहे। तेल पण आता आपल्या बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता आपण वडे तळून घेऊया। हे पहा, आता अशा प्रकारे आपण हे बॅटरमध्ये हा बॉल पूर्ण व्यवस्थित आता आपण हा तेलामध्ये सोडून द्यायचा। एका वेळी तुमच्या भांड्यामध्ये तुम्हाला जेवढे अवेलेबल असतील वडे तेवढे तुम्ही एका वेळी टाकू शकता आणि गॅस हा स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे, फास्ट गॅस पण करायचा आहे। एका बाजूने व्यवस्थित ब्राऊन झाले की आपण ते पलटी करून घ्यायचे। एका बाजूने आपण पलटी केलेले आहेत, ते व्यवस्थित ब्राऊन झालेले आहेत। आता आपण दुसरी बाजू पण व्यवस्थित ब्राऊन करून घेऊया। हे पहा, तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला कलर आलेला आहे वड्यांना। आता आपण हे काढून घेऊया। प्रकारे आपला गरमागरम मटनचा खिमा वडापाव खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि असा क्रिस्पी झालेला आहे। त्याबरोबर तुम्ही कांदा किंवा मिरची सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पावाला शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा लावून ती खाऊ शकता।